भिवंडीतील इमारतीच्या तोडक कारवाईला विरोध करण्यात आलाय। दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारतीतील रहिवाशांचा हा विरोध आहे। तोडक पाडकामाला तब्बल 108 कुटुंबियांचा विरोध आहे। पर्यायी राहण्यासाठीची व्यवस्था करून देण्याची रहिवाशांची मागणी आहे। तोडक कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। त्यातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। भिवंडी शहरात नारपोली हद्दीत असलेल्या गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटच्या 4 माळ्याची बिल्डिंग होती। त्यामधील जो बिल्डिंगचा जो स्लॅब कोसळला होता, त्या कोसळलेल्या स्लॅबमध्ये 10 जणांचा जो आहे मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये 3 जण जे होते जखमी झाले होते। त्यानंतर जर आपण पाहिलं तर इमारतीच्या दुरुस्ती करण्यासाठी एविंगचे तोडक काम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज सुरू करण्यात आले होते। पण बेघर झालेल्या ए आणि बी विंग मध्ये 108 कुटुंबांना सुरक्षित दृष्टीने बाहेर काढण्यात आले आहे। मात्र बाहेर बेघर झालेल्या कुटुंब रस्त्यावर आल्याने महानगरपालिकेचा तोडक पाडकामाला तीव्र विरोध दर्शवला असून पर्यायी मार्ग व सोय करून द्यावी अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली असेल। तशी राहण्यासाठी व्यवस्था करीत असल्याने मागणी जी आहे लावून धरली होती। त्या दरम्यान कोहिनूर इमारतीच्या ए विंग आणि ए विंग मधील 64 कुटुंबियांना नोटीस देखील देण्यात आली होती। या कारवाईनंतर आपण पाहिलं तर स्थानिक नागरिकांनी देखील विरोध केलेला आहे आणि आमची कुठेतरी राहण्याची सोय करून द्यावी अशी पोलीस असेल प्रशासनांना या महानगरपालिकेला यांनी मागणी जी ती केलेली आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।